आज आहे 5 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबरचा अंदाज मागील व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दिलेलाच आहे। तत्पूर्वी एक विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायच्या आहेत अशा शेतकऱ्यांनी आपल्या मेसेज चेक करायचे। त्या मेसेजमध्ये बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत, ठीक आहे। तर आज नाशिकच्या अनेक भागांमध्ये लवकरच पावसाचा प्रवेश होतो आहे। उत्तरेकडील जे काही भाग सांगितले आपण मागच्या वेळेस धुवाधार पावसासाठी, त्यात मालेगाव, नांदगाव, निफाडचा आपण समावेश आहे। काहींना दुपार नंतर तर काहींना संध्याकाळच्या पिरियडला हा पाऊस असणार आहे। यामध्ये वारे सुद्धा असणार आहे, त्यामुळे पाण्याचा थेंब भले मुसळधार नसला तरी धुवाधार पद्धतीने ते पाणी साचेपर्यंत ते वाहणार आहे। अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्याच्या उत्तर आणि पूर्व भागांची असणार आहे। दक्षिणेकडेही सिन्नर काही पट्ट्यांना, पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी तो पाऊस आहेच। आता उद्या धुळे, नंदुरबार, शहादा, नंदुरबारचा शेतकरी खरं बोलेल किंवा खोटं बोलेल माहित नाहीये, पण तिथे कालपासून पाऊस सुरू झालेला आहे, ठीक आहे। आणि त्या भागामध्ये आज आणि उद्या 2 दिवस अतिवृष्टी, मी मागे 4 दिवसापासून व्हिडिओ दिलेले आहे बघा, ती होणार म्हणजे होणारच आहे। यामध्ये आज जळगाव पण आहे काही ठिकाणी, धुळे पण बऱ्याच ठिकाणी आज 5 सप्टेंबरला आहे। छत्रपती संभाजीनगरचे कन्नड, सिल्लोड, ठीक आहे, वैजापूर, त्यानंतर गंगापूर आणि पूर्वेकडील बदनापूर वगैरे पट्टी जे आहेत यांना मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल, पण सर्वदूर पाऊस तुम्हाला मागे मी सांगितलेला नाहीये, त्या गोष्टीचं लक्षात असू द्या। पण या खानदेशकरांना एक गुड न्यूज अशी आहे, परत तुमचं नाव घेत नाहीये, खानदेशकरांना पुढचे महिनाभर तरी पाणी द्यायची वेळ येणार नाहीये, कारण की टप्प्यामागे टप्पे आता तुम्हाला येत राहतील। जे हाल मराठवाड्याचे झालेत, मागे एक शब्द दिलाय, ते आता इथून पुढे तुमचे होत राहतील। म्हणजे तुमचे हाल तर होणार नाहीये, पण पाणी तुम्हाला त्या पद्धतीने येत राहील अशी परिस्थिती आहे। आज आणि उद्या 2 दिवस इथे पाऊस भरपूर आहे। आता वळतोय खाली विदर्भाकडे। विदर्भाच्या शेतकऱ्यांना आज फारसं फवारणीच्या योग्यतेचं वातावरण आजही नाहीये। कालही त्यांना मी सांगितलं नव्हतं, काल फक्त मराठवाड्यापुरतं सांगितलं होतं, त्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये उघडीप मिळाली आहे। पण आता फवारणीसाठी तुम्ही एक काम करा, आजचा तर दिवस बरोबर नाहीये घनसावंगीसाठी सुद्धा, पण रिक्स घेऊ शकता। जर रिक्स नसेल घ्यायची तर 7 तारखेला, 7 तारखेला, 8 तारखेला, 9 तारखेला, 10 तारखेला क्लिअर वातावरण आहे, काम करायला अडथळे नाहीच। घनसावंगी असेल, आंबड असेल, परतूर असेल, सिलो असेल। मग आज गणेश उत्सवाच्या निरोपाची तयारी आपल्याला आज करावी लागते आणि उद्या निरोप द्यावा लागतो, त्यामुळे पंक्ती वगैरे जे असतील तुम्ही हे 2 दिवस असेच घाला, पण 7, 8, 9 ला क्लिअर वातावरण आहे, टेन्शन घेऊ नका। त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुणे सर्कल जो आहे पश्चिम साईडचा, पुणे, सातारा, सांगली, 6 तारखेला तुम्हाला थोडाफार भरणीपुरता काही भागांमध्ये तर काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस होणार आहे। हा पाऊस सर्वदूर नाहीये, तुम्हाला 14 तारखेपर्यंत मी मागे व्हिडिओ सांगितलं, तुम्हाला वाटच बघावी लागणार आहे, ठीक आहे। सध्या खानदेश, विदर्भ हा व्याप्ती जे काही आपण मलकापूरसाठी, खामगावसाठी विषय काढला होता, आता तिकडनं सुरुवात केली त्याने, उत्तरेकडनं मेसेज, उत्तरेकडनं पाऊस येण्याची जी काही सुरुवात झाली आहे, या भागांना तो चांगल्या पद्धतीने घेत जाईल, त्यामुळे या भागांचं पाणी संकट देखील आता हळूहळू 2 टप्प्यामध्ये संपून जाईल। विषय नांदेड जिल्ह्याचा, नांदेड, लातूर, परभणी या भागांचा। नांदेडकरांना उद्या 6 तारखेला रात्री फटकारे, फुगारे गणपती विसर्जनामध्ये पाहायला मिळतील। मध्यम काही ठिकाणी बरा, एखादा ढगाळ आलं जास्त, अशा पद्धतीचा पाऊस तिथे पाहायला मिळतोय। पण या भागात सुद्धा आता अडचणी येणार नाहीत, त्यांना सुद्धा 6 कालही त्यांना उघडीप मिळाली आहे, आज थोडेफार भरपूर संध्याकाळी येईल, पण 7 तारखेपासून यांनी सुद्धा आपली कामं करायची 4-5 दिवस, मग त्यामध्ये मराठवाड्याबरोबर विदर्भही आलाय। पण त्या अगोदर आज या भागामध्ये, खानदेशमध्ये, विदर्भामध्ये पाऊस हा आज 5 सप्टेंबरचा आहेच आणि तो येणार सुद्धा आहे। ही परिस्थिती आहे। 2 दिवस आता पावसाचं वातावरण हे खानदेशमध्ये, नाशिक क्षेत्रामध्ये कायम टिकून राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। काही प्रश्न असतील तेही घेऊयात आणि पुढील पावसासंदर्भातही बोलूयात। आज वाशिम, हिंगोली या भागामध्येही पावसाचा जोर वाढणार आहे। हिंगोलीच्या, वाशिमच्या, बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये हा जोर असणार आहे। गोपाल पवार सर, व्हिडिओ दिले तुमच्याबद्दल मी भरती माहिती दिलेली आहे, तुम्हाला आज पाऊस होणार आहे। फक्त तुम्ही काय करताय, पडला की शांत बसताय, हे मला जमणार नाहीये। ती कमेंट करत राहा, रिप्लाय करत राहा, जेणेकरून बदनाम करणारे आपल्या लाईव्हला येतच असतात, पण आता त्यांचे नाव घेणं पण आपण कमी केलंय। नाशिक क्षेत्रात आज वाढणार आहे। नाशिकच्या उत्तरेकडील भागांना, पूर्वेकडील भागांना पावसाचा जोर आज वाढतोय। हिंगोलीला तुकाराम मुळे सर दुपारनंतर पावसाची हजेरी लागणार आहे। चला बाकीचे, आणि त्यानंतर नांदेडमध्ये देलगूर परिसर आहे, लोहा आहे, इथे देखील पाऊस मध्यम ते वगैरे आहे। कमेंट करा, कमेंट घेऊयात। बीडला बालासाहेब शिंदे सर, पावसाचा अंदाज आहे, पाऊस काय जास्त राहणार नाही बीडला, पण 1-2 ठिकाणी आज फटकारे, फुटकारे होऊ शकतात, ठीक आहे। असं खराब वातावरण आहे, पण जास्त जोर नाहीये। तुम्हाला समजायचं समजून गेलं की आज तुम्हाला जनावरं वगैरे जे काही असतील कामे ते करता येतील। फवारणी सोलापूरला देखील त्रास नाहीये।
घनसावंगी, मंठा, परतूर, आंबड या भागामध्ये काही स्वयंपाकाचे काम असतील गणेशोत्सवाचे दुपारनंतर 4-5 वाजता किंवा रात्री 8 पर्यंतही जेव्हा लोक कधी चालतील, धोका कुठेच नाहीये. उद्या मात्र तसे पद्धतीचे षटकार येऊ शकतात. तर उद्या 6 तारखेचा जर आपण विचार केला ना तर पुढल्या पंक्तीला अडथळे येऊ शकतात का? तर साहजिकच आहे. जळगावमध्ये अडथळे राहणार आहेत, मलकापूर, खामगाव, अकोला, अमरावतीमध्ये अडथळे राहणार आहेत, नाशिक क्षेत्रामध्ये गुरुपूर वगैरे अडथळे राहतील. पण मराठवाड्यामध्ये अडथळे सकाळी नाहीत, दुपारनंतर संध्याकाळी आपल्या गणपती उठायच्या टायमाला पाऊस तो ऍक्टिव्ह होऊ शकतो. सिल्लोड तालुक्यामध्ये आज काही ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे. जयवळ सर, गंगापूरला जोरदार पाऊस परतीच्या पावसाशिवाय नाही हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्या अगोदर पडला तर आजही तिथे आहे 30% 40% भाग. त्या गोष्टी लक्षात घ्या. टक्केवारीनुसार का सांगतोय, कारण की परिस्थिती ही पोषक सध्या तिथली नाहीये. पैठण सेम कंडिशन मध्ये. तर जय शिवराय मित्रांनो, व्हिडिओ मध्ये तेच थांबतो. एक लाईव्ह व्हिडिओ आपण लगेच इंस्टावरती घेऊयात. धन्यवाद.